मंगळवारी प्रयागराज येथे निधन झाल्यानंतर बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास जुना पुणे नाका स्मशानभूमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर महेश कोटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। बुधवारी सायंकाळी 4:15 वाजता कोटे यांचा पार्थिव विमानाने सोलापूर विमानतळावर आणण्यात आला। तेथून सजवण्यात आलेल्या वाहनातून विडी घरकुल येथील संभाजी शाळेच्या प्रांगणात पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आला। तेथे असंख्य कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अंतिम दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। त्यांचे पार्थिव मुरारजी पेठ येथील राधाश्री निवासस्थानी सायंकाळी 6:45 वाजता आणण्यात आले। तेथे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पहार घातले। त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती। तासभराच्या वेळेनंतर त्यांचे पुतणे आमदार देवेंद्र कोटे आणि कुटुंबियाचे मान्यवरांनी सांत्वन करीत दुःख व्यक्त केले। 7:45 वाजता कोटे कुटुंबियातर्फे विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर 8 वाजता अंत्ययात्रेला प्रारंभ झाला। तासभराच्या कालावधीनंतर पार्थिव स्मशानभूमीमध्ये आणण्यात आला। तेथे 1 तासाचा मंत्रोच्चार विधीनंतर पुत्र प्रथमेश कोटे यांनी पित्याच्या पार्थिवाला अग्नी दिली।